गाइज मैं महाराष्ट्र के गांव में हूँ, इसका नाम है वेरुल। मराठी नहीं आती, ये नहीं आती, वो नहीं आती। आताच जे मराठी हिंदीचा जे वाद करताना मुंबई पुण्यामध्ये, तर त्या मुलांना अपवाद असा ठरलेला आपला भाऊ आहे. भाऊनी एक नॉन महाराष्ट्रीयन जो ब्लॉगर आला होता, ज्याला मराठी कळत नाही, त्याचे इथं आल्यावर तब्येत खराब झाली होती. तर त्याच्यासाठी त्यांनी इथं चहा बनवून दिली होती त्याला. म्हणजे त्याला त्याच्या हिशोबाने चहा बनवून दिली होती. त्याला काय काळी मिरची काढा वगैरे पाहिजे होता त्याला, काढा पाहिजे नव्हता. आणि तो बोलला होता का काळी कोणती काळे मिरी असते, काळे मिरे असतो तिखट मध्ये ते टाकून प्यायची सवय होती. तर त्याच्यासाठी त्याची तब्येत खराब होती म्हणून भाऊनी ती स्पेशल बाजारात जाऊन ती काळी मिरची आणली होती. तर भाऊला त्या हिशोबाने ऐकतील. त्या ब्लॉगरने जो एक्सप्लेन करून सांगितलं का तुम्ही ते मराठी आणि हिंदीचा जो वाद दाखवता तो इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आता आम्ही वेरूळमध्ये भाऊच्या हॉटेलवर आहे. मला आता ते हिंदीचं एवढं हे नाही, पण माणसाच्या भावनापर्यंत पोहोचल्या पर्यंत पोहोचले की त्याला काय पाहिजे, काय पाहिजे. तर भाऊने एक आदरातिथ्य म्हणून का समजून सांगितलं का बाबा आमच्याकडे पाहुणचार हा चांगला होतो. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये याल तर आपली माता अमृततुल्य आपलं भाऊचं हॉटेल आहे, इथं तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे 12वं ज्योतिर्लिंग आहे आपलं छत्रपती संभाजीनगर मधलं कृष्णेश्वर. इथं भाऊचे हॉटेल आहे. भाऊला हिंदी ब्लॉगरने जेवढं सपोर्ट केलं तेवढं मराठी ब्लॉगरनं बी सपोर्ट केलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. बस एवढंच सांगू इच्छितो. हिंदी मराठीचा वाद नाही, भाषा ही एक कन्व्हर्सेशनचा पार्ट आहे. बट हट टू हट कनेक्शन मध्ये आपण गोड बोललं पाहिजे. भाऊ आता तुम्ही याच्यावर बोला, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला त्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर? तुमचं काय बोलणं झालं? काही नाही, म्हणजे उद्देश असाच होता की आलेला कस्टमर अतिथी देवो भव ही जी म्हण आहे आपली मराठी, ती आपण म्हणजे टिकून ठेवलेली. कारण की धंदा तर कोणी टाकतो, पण तो धंदा टिकवण्यासाठी आपली जीभ जी आहे ती कंट्रोल मध्ये पाहिजे आणि प्रत्येक माणसाला जे आपण गोड बोललं पाहिजे. त्या हिशोबाने माझा धंदा पण वाढतो आणि माणुसकी पण दिसून येते. ती बाहेर ठिकाणी कुठं असो नसो, पण आपल्या ग्रामीण भागात आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला अवश्य भेटणार आहे. तुम्ही कधी या, कोणाला तिरस्कार नाही करायला पाहिजे, कारण की कोणताही माणूस हा कमी नसतो. जी प्रत्येकाच्या ठिकाणी त्याची लेवल स्टँडर्डच असते. बरोबर. त्या हिशोबाने आपला उद्देश होता, बाकी काहीच नाही. आम्ही महाराष्ट्रातल्याच टुरिस्टला नाही तर जगभरातल्या आणि देशभरातल्या टुरिस्टला आम्ही वेलकम करतो. तुम्ही ते या. इथं भाषावाद तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला भेटणार नाही. नक्की व्हिजिट करा. 12वं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर. जय महाराष्ट्र, जय शिवराय.